आम्ही मरणार होतो दोघं पण. मरणार होता? हो दोघं बी मरणार होतो. कशामुळं? ते छोटे ना सर, मी त्याला मरून मी तरी काय पाप करू आणखी बी. मग त्याला काय घेऊन आत्महत्या करायचा विचार होता का तुमचा? हा हो सर. आणि मग इथं पाप कोणा डोक्यावर फोडायचं होतं? ते मी जन्म दिला ना सर. तुम्ही जन्म दिला मग तुम्हाला अधिकार आहे का जीव घ्यायचा त्याला? नाही ना सर, म्हणून तुम्ही परत पण आलो, लय विचार करून आलो. तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर अंतर्गत गादेगाव या ठिकाणी आपला अनाथाश्रम आहे. मला थोड्या वेळापूर्वी या दादाची माहिती आली की एक लहान लेकरू घेऊन एक माणूस बेवारस अवस्थेत या ठिकाणी बसलेला आहे. तर माहिती घेणं गरजेचं आहे, कारण सोबत लहान लेकरू आहे. एकटा माणूस असलं तर आपण सोडून दिलं असतं, जाऊ दे दारोडा आहे चांगला आहे सोडून दिलं असतं, पण लहान लेकरू या दादासोबत आहे. तर ह्याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. काय विषय झालाय काय नाही याची पूर्ण माहिती घेऊ. आधाराची गरज असली तर आश्रममध्ये घेऊन जाऊ, आधाराची गरज नसली किंवा जायला गावाकडे पैसे नसले तर गावाकडे पाठवून देऊ. तर बघू काय होतं. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. व्हिडिओ कशासाठी घेतोय, कारण ह्याची जर कुठं फॅमिली असेल आणि फॅमिलीपर्यंत व्हिडिओ जाणं महत्त्वाचं आहे. कारण हा एकटा लेकरू घेऊन फिरतोय का, घरातनं रागाच्या तावात किंवा दारूच्या नशेत घरातनं लेकरू घेऊन पळून आलाय का, किंवा बरेच अशी काय कारणं असू शकतात. त्यामुळे व्हिडिओ घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे पण एक प्रूफ राहतो. दादा नाव काय भाऊ तुझं? माझं सागर सुरेश बोटे. सागर सुरेश बोटे. सागर सुरेश बोटे. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. काका तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. जिल्हा अहिल्यानगर. तर मला इथनं माहिती आली की तुमचा असा विषय बेवारस अवस्थेत काय पोचाय का शेजारी? हो ते कोणी ती माझी बॅग हरवली होती सर. बर. त्यांनी मी बाळ होतो माझ्यासोबत. ह्या बाळाची मम्मी कुठं आहे? 15 दिवसापूर्वी सर ती निघून गेली मला सोडून. मी ड्रायव्हर होतो. बर ड्रायव्हिंग काम करत होतो. त्यानंतर मला 2 बाळ होते. बर. एक मुलगी एक मुलगा आहे सर. बर. ती मुलगी ना ती घेऊन निघून गेली अचानक. त्याच्या आधी 3दा गेली, त्याच्यानंतर बी आता ती अचानक आली, मुलगी घेऊन गेली. कुठे गेले तुमची बायको मुलगा घेऊन? नाही सर, मला दादा सांगता त्यांच्या म्हणजे त्यांच्या आई वडिलाकडे बघितलं का? नाही, त्यांना आई वडील नाही. ते राहुरी तिकडचे. तुमचे आई वडील? मला आई वडील, मला वडील आहेत, सावत्र आई आहे, पण ते माझे कोणत काही नाही. इकडे बाळा. माझ्या जमिनी वगैरे काय पुरत ती मला सवय घेतात सर. माझं सगळं डॉक्युमेंट सगळं त्यांच्याकडे, पण ते मला काहीच देत नाही. ते बरं, तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा. सागर सुरेश बोटे. सागर सुरेश बोटे. गाव? बनगाव. भानगाव. भानगाव. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. बर. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. या बाळाचं नाव काय आहे? साईनाथ सागर बोटे. साईनाथ सागर बोटे. वय किती आहे बाळाचं? या बाळाचा आता 22-23 महिने झाले सर. चालू आहे 22-23 महिने म्हणजे 2 वर्ष 2.5 वर्ष धरून. 1 डिसेंबरला आता ती एक जानेवारीला तो राईट 2 वर्षाचा सर. बर. यांची आई कुठं आहे या बाळाची? मला एकदा पुन्हा सांगा. मम्मी त्यांची निघून गेली सर. कुठे निघून गेली? सांगता येणार नाही सर. मी का सांगता येणार नाही? ती कुठे गेली हेच सांगता येणार नाही. पुरीला घेऊन निघून गेली. अजून एक पोरगी होती का? हो सर. म्हणजे कुठे गेले काय सांगता येईल? नाही सांगता येणार दादा. म्हणजे लेकरू सोडून आई पळून गेले? हो. बर. कुठे गेले माहित नाही? माहित नाही. बरं, याला कसं सांभाळ? किती दिवस झाले या गोष्टीला? मी 15 दिवस झाले सर. मी कामावर होतो ड्रायव्हिंग मध्ये, कोणी ठेवा नाही पण सोबत. मी काम करू का ती पोराला सांभाळू. किती दिवस झालं तुम्ही तुमची बायको जाऊन? साधारण 15 दिवस झाले सर. आता मग एवढे दिवस तुम्ही कुठं राहत होता लेकरू घेऊन? स्टेशनला बसतो सर. स्टेशनला फिरतो सर. स्टेशनला राहून स्टेशनला फिरत होता? हो. बरं. आई कुठं पळून गेली माहित नाही? माहित नाही. मी तिला ओळखायसाठी सगळीकडे फिरत होतो सर. फिरत होता. नातेवाईकाकडे गेला त्यांच्या? सगळ्यांकडे जातो सर, कोणीच काही रिस्पॉन्स देत नाही. बरं. मग लेकरू कोणाकडे तर सांभाळता येत होता? बहिणीकडे, भावाकडे, कोणाकडे? सावत्र आहेत माझे सगळे सर. मग त्यांना गेलता बाळ सांभाळा म्हणून त्याच्यावर गेलता का? ते सर कधी मला सांभाळलं नाही आयुष्यात. त्यांना पैशाची गरज आहे सर. बरं. आता नेमकं मला खरं सांगा, खरंच तुमची बायको पळून गेली का? तुम्ही घरातनं दारूच्या नशेत बिशेत दारू पोरग घेऊन आलाय का घरातनं? खरंच बायको निघून गेली, त्याच्यामुळेच मी त्यांना, मी पोरग माझ्यासोबत, माझं म्हणजे सोबतच होतो. आम्ही सगळे सोबतच होतो. माझ्या म्हणजे घरचं कोणच नव्हतं. आम्ही उरुळ कांचनला कामाला होतो. मग मोबाईल बी आहे तुमच्याकडे? घरी फोन केलता का? सगळ्यांना फोन केलते सर. मग काय म्हणले त्यांनी? पर्सनल तुम्ही नंबर घ्या आणि तुम्ही तुम्हीच मला फोन केला होता का? हो. नाही, मी एक जणांनी मला नंबर दिला, त्या थ्रू मी तुम्हाला कॉल केलता. याच्या आधी मी तुमचे व्हिडिओ पण बघायचो सर. 3 दिवसापासून तुमचे व्हिडिओ का पाहतो. बर. म्हणलं आम्ही मरणार होतो दोघं पण. मरणार होता? हो, दोघं बी मरणार होतो. कशामुळं? मी तर बरोबर झालो. मी लहानपणापासूनच लय वाईट दिवस काढले. कपडे काढायला मी लय दिवस लहानपणापासून वाईट दिवस काढले. म्हणजे पंढरपुरात तुम्ही कशासाठी आलाय नेमकं मला ते सांग. तुमच्यासाठी आलतो सर. माझ्यासाठी आला का मारासाठी आला?
नाही मला तुमच्याकडे बाळ द्यायचं होते 3 दिवसापूर्वी मला कोणतरी सांगितलं होतं सर तुम्ही याला तर मर भले बाळाचं नको आयुष्य बरबाद करू त्याचं काहीतरी तुम्ही भले करताल बर मी या गोष्टीसाठी तुमच्याकडे आलतो सर बर बर ते छोटे आहे ना सर मी त्याला मरून मी तरी काय पाप करू आणखी बी मग त्याला काय घेऊन आत्महत्या करायचा विचार होता का तुमचा? हा हो सर आणि मग इथं पाप कोणा डोक्यावर फोडायचं होतं ते मी जन्म दिला ना सर तुम्ही जन्म दिला मग तुम्हाला अधिकार आहे का जीव घ्यायचा त्याला? नाही ना सर म्हणून तुम्ही परत आलो लय विचार करून आलो मग मी ड्रिंक केली या गोष्टीसाठी सर मी ड्रिंक घ्यायचे मी ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे म्हणल्यावर दारू पितो याचा वाद नाही आता मग कळलं तुमचा मला विषय हो पण दारूच्या नशेत जर तुम्ही लेकराचा असा जीव संपवला असता काय केवढ्यात पडलं असते ते मागत पडलं असतं ना सर त्याला मी जन्म देऊन सगळं मी त्याचा पाप केला असतं ना सर मग केवढ्यात पडलं असते ती काय राव जीव देणं म्हणजे दादा पर्याय असतो का? बरं आता मी ही व्हिडिओ पब्लिश करणार आहे तुमची बायको खरंच पळून गेली का तुम्ही घरातनं लेकरं घेऊन निघून आला हे मला माहित नाही मला खरं बी माहित नाही मला खोटं बी माहित नाही मला एवढं माहित आहे की तुम्ही बेवारस अवस्थेत पंढरपुरात फिरताय लेकरू घेऊन मला एवढं माहित आहे ही व्हिडिओ आपण पब्लिश करू जर तुमच्या बायकोचा तुमचा घरचा शोध लागला तर ती घ्यायला येतील नाही लागला तर तुम्ही आश्रममध्ये राहावा बरोबर आहे का चुकीचं बोलतोय काय तर आपलं जे नियमाप्रमाणे असतं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करतो तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड काय जवळ आता सोबत काहीच नाही सर सगळं सावत्र बहिणीकडे त्यांच्याकडे बर ते तर काय मला पाठवत नाही ते कोणी काही बर माझा लायसन आहे ड्रायव्हिंग लायसन आहे आधार कार्ड आहे माझ्याकडे कुठं आहे आधार कार्ड तुमचं? मी तिथंच आहे बहिणी पैसे गावाकडचं बर तिचा नवरा वारलाय ती एक्सपायर झाल्याच्या नंतर तिचा नवरा ते गावात आहे सर नाही का माझी जमीन विकून तिला जमीन घेऊन दिलेली आहे. बर ती तिथंच राहतात सर बर भाचा आहे एक बर बरं आता तुम्हाला मी काय मदत करू शकतो हे मला सांगा मला माझ्या बाळाला सांभाळायचं आहे दादा आणि तुम्ही बाळ सोडून काय निघून जाता काय? नाही सर मी काम करतो काय पण काम करतो मी ड्रायव्हर आहे मी काय पण काम तर करतो आमच्या ड्रायव्हिंगचं काम नाही की काय पण दुसरं बी काम करतो की बाळासाठी बर आज लोक आसपास तर बघा या चाल आश्रम मध्ये बाळ सोडून निघून जात चाल नाही सर मी तसं गेलो ते पण तुम्ही कुठं आसपास लावा मला पण असं वजेपचं काम लय होत नाही सर माझ्या हातपाय मोडके येतं बर त्याच्यामुळे मी ड्रायव्हिंग सोडून मी ऑलराऊंड ड्रायव्हर आहे मी जेसीबी पॉकलाईन एक्सवेटर जेसीबी सगळं चालवतो सर बर हो ठीक आहे करू आपण काय तर सोय त्याच्या अगोदर पोलीस व्हेरिफिकेशन चालतं तुमचं आपण करून घेऊया पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतर बाकीचा विषय बोलतो पण ही गोष्ट 100% खरी आहे का की बायको तुमची पळून गेल्यानंतर तुम्ही पंढरपुरात आलाय? बायको माझी पळून गेली सर तुम्ही माझं आता लाईव्ह लोकेशन चेक करा मी सगळं मी आता म्हणजे आलोय म्हणजे आज मी डायरेक्ट पंढरपुरात कसं आलोय ते बी मी काल ह्याच्यात होतो सर ठाण्यामध्ये बर हो तिला हुडकत गेलो ठाण्यातून परत ठाण्याला कसं काय हुडकत गेला? ठाण्याला काय आहे? रेल्वे ते मला वाटलं की ते गाडीने गेले ना त्याच्यामुळे मी सगळीकडे बघत होतो साहेब बर 15 दिवसापासून मी त्याला हुडकतोय बर चालतंय मी काय घेऊन जाऊ आश्रमला तुम्हाला तर तुमच्या घराचा शोध लागेपर्यंत तुम्हाला आधार घ्यायला किंवा तुमच्या बायकोचा कारण तुम्ही तुमच्या लेकराला घेऊन असं वारावार फिरणं योग्य नाही नाही सर तुमचा- तुमचा घेऊन फिरलो मी पायाला बाळ बांधून ठेवतो सर या दोरीने त्या दुरीनं लेकराला पाहायला बांधत होता हो रेल्वे स्टेशनचे लोक जे आहेत ना ते सांगायचे बाळाचा चोरीचा जास्त प्रकरण आहे हा आता ते तर पाहिजे त्याच्यामुळे ह्याला मी ह्या पायाने ह्या पायाला बांधून बरं ठेवा एवढ्या दिवस तुम्ही बायको पळून गेले बायकोचा शोध घेत घेत तुम्ही रोडला राहिला कुठे बी पुढे बी राहिलो बरं आता ही व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्या बायकोचा शोध लागला तर लई चांगली गोष्ट आहे तर आपण काय करू ह्या व्हिडिओ मार्फत जर तुमची बायकोचा शोध लागला तर तुमची बायको तुम्हाला फोटो पण आहे सर त्यांचा नाही ना बायको मुलीचा फोटो दाखवा बरं काय तर यांच्या घरचा शोध लागला किंवा यांच्या बायकोचा शोध लागला तर यांना त्यांच्या बायकोसोबत पाठवून देऊ जर नाही शोध लागला तर जे काही त्यांचे नातेवाईक ते व्हिडिओ बघून आपल्यापर्यंत येतील तर नातेवाईक व्हिडिओ बघून आपल्यापर्यंत आल्यानंतर आपल्याला काय नाही ते विषय कळल तर त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या बायकोचा फोटो आहे ते असं म्हणत आहेत ब्राईटनेस ऑन करून दाखवा नका ही मुलगी ही बायको बघू हा मुलगा ही कुठला फोटो आहे आदनापूरचा बाळूमामाला गेलो. बाळामामाला ही बायको आहे का तुमची हो आणि ती ही मुलगी तुम्ही किती लेकर आहेत तुम्हाला एक मुलगी एक मुलगा मग आता त्यांनी काय मुलगी नेली का मुलगा नेलाय मुलगी नेली ही तुमची बायको हो ही बायको आहे त्यांची ही त्यांची 2 मुलं छाया सागर बोटे नाव आहे. छाया नाव आहे तुमच्या बायकोचं तर यांनी तुमच्या या बारक्या मुलीला घेऊन पळून गेले हो काव्या बर. माझ्या मुलीचं नाव काव्या आहे. बरं बरं तर यांचा फोटो त्यांनी दाखवलेला आहे आदमापूरचा बाळामामा तुमची बायको तुमच्यापेक्षा वयाने जास्त वाटते की हो? हो जास्त आहे की सर. होय. 40 वर्षाची माझं बी असंच म्हणजे 40 वर्षाची बायको हो माझं मला कोणच नव्हतं सर मला मूत्र लावून दिलता बरं कशामुळे पळून गेली बायको तुमची हे तर काय सांगता येणार नाही सर काय कारण सांगा ना तुमची बायको कशामुळे पळून गेली नाही सांगता येणार ना दादा बर 3 वेळा गेली एकदा गेली कुठे गेलते त्याच्या अगोदर कुठे सापडली सापडले कुठत नाही तीच गेली तीच मला कुठं तरी कॉल करायची मग तीच यायची बर मग आता बी तसंच झाल्यावर हो नाही मग आता सर मी काही झालं तर मी माझे लेकर तुमच्याकडनं घेऊन जाणार नाही
काही तिचा विषय नाही, असेल- लेकरं मला काय करायला नाही, पण तुम्ही तुमच्या दोघांच्या भांडणात जर लेकरांचे हाल होणार असले तर दुर्दैव आहे. सर मला माझ्या भविष्यासाठी लेकर तुमच्या पैसे सोडायचे. नाही, तुम्ही सुद्धा राहा, माझा तर विषय नाही. फक्त आम्ही जे आजपर्यंत आयुष्यात अनुभव घेतलेत, लोक आमच्याकडे येतात राहतात आणि परत आमच्यावर उरपट टांगर करून निघून जाते, असं होऊ नये. नाही सर, हा? याची पूर्ण काळजी मी घेईन. ठीक. स्वतः बाप आहे त्यांचा, मी तुमच्याकडे मुलगा देतोय, मी माझी सगळी काळजी नाही, तुम्ही माझी सुद्धा असणार ना सोबत. हो. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, ही जी सर्व माहिती घेतलेली आहे आपण, तर ह्या सर्व माहितीच्या आधारे सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का? ह्या दादाचं आणि त्या लेकराचं पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागेल. पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आपण आश्रममध्ये आधार देत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन कशासाठी? खरंच बायको पळून गेली का, खरंच हे दादा बायकोच्या हातातनं लेकरू घेऊन पळून आला हे आपल्याला माहीत नाही. तर पोलीस व्हेरिफिकेशन करू, या व्हिडिओच्या माध्यमातून ह्याच्या घरचा शोध लागेल. खरं खोटं आपल्या समोर येईल तेव्हा येईल. पण लेकरासाठी एवढ्या काळाच्या थंडीत ह्या दादा सोडा एका 10 रुपयात असलं तरी ह्याला थंडी वाजणार नाही, पण लेकराला थंडी वाजणार आहे. त्यामुळं घरचा शोध लागेपर्यंत आपण आश्रममध्ये आधार देतोय. आपलं एवढंच काम आहे, गरजूला आधार देणे. तर घरचा शोध लागेपर्यंत किंवा बायकोचा शोध लागेपर्यंत आपण आपल्या आश्रममध्ये आधार देऊ. पण आधार देण्यापूर्वी पोलीस व्हेरिफिकेशन करू. तर वेळ न घालवता पोलीस व्हेरिफिकेशनला जाऊ. पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतर याला आधार देऊ आपण नक्की. याचं काय वावगं नाही. पण हे व्हिडिओ शेअर का करा, यांनी जी माहिती सांगितली त्या माहितीच्या आधारे या दादाच्या घरचा शोध लागणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि व्हिडिओ शेअर करा या दादाच्या घरचा शोध लागण्यासाठी. घ्या सगळं, चला घ्या ते पिशवी पहिले ठेवू आपण गाडीत. या पिशवी गाडीत ठेवू, गाडीत पाटील अडकू नका. पिशवी ठेवा तुमची इथं. बाटली दे पिऊन, बाटली एक बस बस. तर मित्रांनो, पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी घेऊन जाऊ आणि पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नक्कीच त्यांना आश्रममध्ये घेऊन जाऊ. आपला जे यूट्यूब चॅनल आहे बिंग ह्युमन पंढरपूर, कोण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपला उद्देश आहे माणूस म्हणून एक हात मदतीचा. तर वेळ न घालवता तर आश्रमला जाऊया आणि पुढचं पोलीस स्टेशनला जाऊया. तर पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणं खूप गरजेचं असतं. पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊया. तर मित्रांनो, सर्वप्रथम या दादाचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेऊ आणि पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर याची योग्य ती प्रोसेस आपण करूया. आणि घरचा शोध लागेपर्यंत किंवा बायको हे नाही म्हणते तर बायकोचा शोध लागेपर्यंत आश्रममध्ये या दोघाला पण आपण आदर देऊया. तर मित्रांनो, पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर आता पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट आपण काय करूया, आश्रमला जाऊया. कारण आता आश्रमला जाऊन जास्त चर्चा करण्यासारखा काही विषय नाही, पण आता आश्रमला जाणं गरजेचं आहे कारण त्यांना आधार द्यायची गरज आहे आपल्याला. तर वेळ न घालवता आश्रमला जाऊया. तर मित्रांनो, पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता आश्रमला घेऊन जात आहोत. कारण आपण समाजकार्य करताना सर्वप्रथम पोलीस व्हेरिफिकेशनला जास्त भर देतो. कारण हा फॅमिलीचा विषय आहे. खरंच बायको पळून गेली का हे दादा घरातनं मुलगा घेऊन पळून आले हे आपल्याला माहीत नाही. पण एवढंच मला याच्यात निष्पन्न झाले की रोडच्या कडाला बेवारस औषध आहे. या दादाचे हाल झाले तर काय वाटलं नसतं, पण लेकराचे हाल होऊ नये या कारणामुळे आपण त्याला आश्रमला घेऊन जातोय आणि ते पण लिगली पद्धतीनं पोलीस व्हेरिफिकेशन करून जातोय. तर आधार देऊया आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत या घरचा शोध घेऊया. तर घरचा शोध घेण्यासाठी मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय, पण तुम्हाला पण प्रयत्न करावा लागेल की तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा लागेल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या दादाने जे लोकेशन सांगितलेलं आहे, कुठलं गाव म्हणलं दादा? माझं बानगाव गाव आहे. बानगाव, हो, तालुका सांगोला, जिल्हा अहिल्यानगर. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. जिल्हा अहिल्यानगर. पण तिथं काय माझं लोकेशन लावून वगैरे त्यांना लागलं तर ते शोध येणार नाही. न जरी लागला तर कोणतरी येईल, नाही लागलं तर ते नंतरचा विषय. शैक्षणिक टक्का जाता या गोष्टी. पण माझ्या बायकोचा शोध लागला ना, कुठं पण असू द्या. त्याचं राहुरी गाव आहे नाही का, ब्राह्मणी. बायकोचं गाव कुठलं मला एकदा सांगा. ब्राह्मणी. ब्राह्मणी? हो, ब्राह्मणी. कुठं आलं ते? ब्राह्मणी शनी शिंगणापूर आहे ना, तिथनं 8 किलोमीटर आहे. राहुरी तालुका, अहिल्यानगर जिल्हा. राहुरी
हो तालुका हो ब्राह्मणे गाव आहे, ब्राह्मणे जिल्हा गाव. अहिल्यानगर. कुठं आले ते शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूरला आहे काय? हो ठीक आहे, जरी त्या भागात जरी असेल तर शोध लावायचा प्रयत्न करू. नाही शोध लागला तर आम्ही आहे, आणि शोध लागला तर तुमचा संसार तुमच्यापाशी. बरोबर आहे का? हो, ठीक आहे दादा, तुमच्या ह्याच्यानं. ठीक आहे, माझ्या लेकरांचं भविष्य तुमच्याकडे दादा. ठीक आहे, ठीक तुम्ही आहे. करा. ना लेकरा भविष्य तुम्ही आहे ना सोबत. हो. चला, वेळ न घालवता आश्रमला जाऊ. पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. या दादा. तर आश्रमला येऊन पोचलोय मित्रांनो. जे काय सर पोलीस व्हेरिफिकेशन असते ते पोलीस व्हेरिफिकेशन करून पोत घ्या तुमचं. तर पोलीस व्हेरिफिकेशनचं पत्र पण घेऊया. चला. लय भूक लागली राव त्याला. कधी जेवलेला सकाळी? सकाळी त्याला ते जे भोजन भेटलेलं आम्हाला कुठं? चारलेलं त्याला स्टेशन कशी. बर बर. पाणी देतो. करा तुम्ही जेवा की. नाही त्याला आणतो आपण ते खेळेल मला जेवायला ठेवून. तर मित्रांनो, आश्रममध्ये आलोय. पोलीस व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाचं असतं. पोलीस व्हेरिफिकेशन करूनच आपण आश्रममध्ये त्याला घेऊन आलोय. तर आत्ता त्यांनी जी व्हिडिओमध्ये सगळी माहिती सुरुवातीला सांगितलेली आहे, त्यांनी जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण त्यांच्या घरचा शोध घेणार आहोत. पोलीस स्टेशनला पण आपण रितसर माहिती त्यांची दिलेली आहे. पोलीस स्टेशनला जी माहिती दिलेली आहे. तर दादा, तुमचं पुन्हा एकदा गाव तुमचं स्वतःचं सांगा मला. माझं गाव दादा स्वतःचं प्रॉपर गाव भानगाव आहे. बाणगाव. भानगाव. भानगाव तालुका श्रीगोंदा. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. जिल्हा अहिल्यानगर, राहणार कुदंडेमाळा. राहणार कुदंडेमाळा. हे तुमचं गाव आहे. हो आणि ते म्हणजे प्रॉपर आता तिथं राहिला माझं घर वगैरे नाहीये. बर. घर रेडवर स्टँडला घेतले. आणि बायकोचं गाव कुठलं तुमच्या? राहुरी दादा. राहुरी. राहुरी मध्ये कुठं? राहुरी तालुका जिल्हा अहिल्यानगर आणि ब्राह्मणी म्हणून गाव आहे शिंगणापूरच्या अलीकडे. ब्राह्मणी म्हणून गाव आहे. पंढरपुरात येण्याचं कारण? कारण म्हणजे आता काय झालं, आता बघा 15 दिवसापूर्वी बायकोची निघून गेलेली. बायको निघून गेली 15 दिवसापर्यंत. कुठे गेले काय आयडिया? नाही आयडिया काहीच नाही सांगता येत सर. बर. तसं ह्याच्या आधी दोनदा इथे गेलती, पण ह्याच्या आधी दोनदा ती सिंगलच गेलती. बर. आता बाकीचे फोटो व्हिडिओ वगैरे मी फक्त काय करायचो त्या टायमाला पण सिंगल गेलती म्हणजे? ती निघून जायची हो. एकटीच? लेकरं दोन्ही सोडून? हो, माझ्या 2 लेकरं सोडायची. आता किती लेकरं घेऊन गेली? एक लेकरू घेऊन आता गेली. एक लेकरं पोरगी घेऊन गेली सर. पोरगी घेऊन गेली. ठेवून गेली ती. 15 दिवसात काय कॉन्टॅक्ट तुमच्या बायकोचा तुमचा? काहीच नाही सर. तिचा माझा नंबर तोंड पाठे तिला, बर. पण तिने कधी कोणाकडून कॉल वगैरे कधी केला नाही. अगर जिला कधी माझ्याकडे यायचं असेल ना तर ते कुठे जाते काय आयडिया तुम्हाला? नाही ना सर. आणि तिच्या घरी जर ती गेली ना ते सांगत नाहीत मला तिचे भाऊ. तिला मम्मी बापा तिला पण नाही ते. मग पण त्याचे तिला भाऊ? 2 भाऊ आहेत. भावापाशी गेले का? पण तिचा नाही, तिथं काही कळत नाही सर. माझी मोटरसायकल आहे, बाईक पण त्यांच्याकडेच आहे सर. माझी टाटा मांजा आहे ती बी त्यांच्याकडेच आहे बर. सगळं. पण ते कसं ते माझ्याकडून खाणार आहे सर. माझ्याकडून कोणी म्हणजे नाही का. बरं, आता ते त्यांच्याकडे आहे, सिद्ध झालंय का नाही काय माहित नाही माहित नाही सर. तर तुम्ही पंढरपुरात कशासाठी आला होता? गुरुळकांच्या स्टेशनवर निघून गेलेली सर. बर. पंढरपुरात कशासाठी आला होता तुम्ही? मी तुमचे व्हिडिओ बघायचो सर. बर. म्हणजे तसं म्हणजे मला आत्महत्या करायची होती सर. काय करत होतं? आत्महत्या करायची होती माझ्या लेकरांसोबत घेऊन. लेकरांसोबत घेऊन आत्महत्या करायची होती? कारण की जर आता मी ह्याला सोडलं असतं कुठं, हा, ह्याला कोणी घेतलं असतं, कोणी सांभाळलं असतं हे तर माहित नसतं. बरोबर. हा, हा, तर मग मी त्याला तर सोडू शकत नव्हतो ना बर. साहेब. म्हणजे मी मला एकच कारण होतं की म्हणजे मी मरणं म्हणून नाही का. म्हणजे पंढरपुरात तुम्ही मरा आला होता? नाही, पंढरपुरात मारायला नव्हतं सर आलो. बर. मला कोणतरी सांगितलं मला नाही का, तू तिथं जा, तुझ्या भविष्यात काहीतरी होईल, तुझ्या लेकराचं तू असं वाया गेलेला आहे. ठीक आहे, तू ड्रायव्हर आहे, तू कमव, तू त्यांच्याकडे मुलगा दे, त्याचं भविष्य ते बनवतील. म्हणजे मी ह्या गोष्टीसाठी आलो. बर. तुम्हाला कोणीतरी सांगितलं की मुलगा माझ्यापाशी सोडून जावा? नाही म्हणजे ती तुझ्यासाठी करतील. तिथे 1 रुपया खर्च लागत नाही, काही नाही. ती सगळं तुझ्यासाठी सगळं करतील, त्या बाळासाठी करतील. बर. तुमच्या घरचा शोध लागेपर्यंत तुम्हाला मी आधार देतो. हा, तुमच्या बायकोचा शोध लागेपर्यंत. कारण तुमची बायको तुमचे मुलगा घेऊन पळून गेलेत. मग तुम्ही नवरा बायको कुठं राहत होता एवढे दिवस? आम्ही जिथे काम करायचं सर तिथे मला मालक करून देतो. मी ड्रायव्हर आहे ना. बर. आता तुमच्याकडे सध्या मी कामाला आहे, ऑपरेटर किंवा ड्रायव्हर, हायवेवर, जेसीबी, असं ऑलराऊंडर ड्रायव्हर आहे.
मग तुमचं रूम असतं पेमेंट बाजाराला पैसे आठवड्यात वाटून बरं. राहिलेले पैसे मग त्याला सोनं करा नाणं करा. बर 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 म्हणजे मी एवढंच केलं साहेब माझ्या आयुष्यात. म्हणजे जमीन विकली सावत्र बहिणींनी पण बर त्यांनी असू दे. आता आपलं ते काय विषय नाही तुमच्या जमिनीचा, फक्त तुमच्या बायकोचा शोध लागेपर्यंत आपण तुम्हाला आदर दिलेला आहे. राहिला विषय तुमची जरी बायको सापडली तर पोलीस स्टेशनच्या मार्फतच तुम्हाला आम्ही सोडणार. हा सर असं सोडणार नाही. नाही. बरोबर. तर मित्रांनो आश्रममध्ये आधार आणून दिलेला आहे. फक्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. यांची बायको सापडणं खूप गरजेचं आहे. बायको रागानं निघून गेले का कुठे गेले आपल्याला माहित नाही, पण बायको सापडली तर यांचा परपंच यांच्या मार्गाला लागल. एक लेकरू बायको पैसे, एक लेकरू यांच्या पैसे. पण एक पुरुषानं लेकरू सांभाळताना रस्त्याच्या कडेला झोपणे योग्य नाहीये. पोलीस व्हेरिफिकेशन करून आश्रममध्ये आणले. घरचा शोध लागेपर्यंत आपल्या आश्रममध्ये यांना आधार देऊया. व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.